पहिला पहा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील यवतमाळ। बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण कटक मंडळे खालीलपैकी किती आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? भंडारा या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील श्रीवर्धन या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र भारतामधल्या ठिकाणी पहिला पर्यटन तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? मासुंदा हा तलाव कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मासुंदा। बघा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? J.K. रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयनाच प्रकल्पाचा भाग असलेला पोफळी बघा हा जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पोफळी बघा हा जलविद्युत निर्मिती केंद्र विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पोफळी। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील पोफळी हा जलविद्युत निर्मिती केंद्र रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील विजय तेंडुलकर यांनी बघा हे लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, सजीवांच्या वर्गीकरण शास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, कार्ल लिनियस बघा या शास्त्रज्ञाला सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, तितिक्षा या ठिकाणी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द आहे तितिक्षा, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर तितिक्षा म्हणजे या ठिकाणी हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना तितिक्षा या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा सहोदर बघा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नाही। बघा प्रश्न क्रमांक 7 शिक्षणाचा मूलभूत अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? शिक्षणाचा मूलभूत अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर कलम 21 मध्ये या ठिकाणी शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेला अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला तो डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये विचारले सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील चीन या देशामध्ये पहा जगामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन हे होत असते।
प्रश्न क्रमांक 10 बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन पहा 27 फेब्रुवारी या दिवशी पहा मराठी भाषा गौरव दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंग्लंडमध्ये विचारले इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंग्लंडमध्ये पहा इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधीजी बघा हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 जानेवारी सन 1848 पहा पुण्याच्या बघा भिडेच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 14 बाबा, या ठिकाणी आपल्याला संधी ओळखायची आहे. बघा शब्द बघा कवीश्वर अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा एक शब्द आहे कवीश्वर, योग्य या ठिकाणी संधी आपल्याला सांगायची कवीश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपली योग्य संधी राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लिओन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे बघा फ्रान्स या देशामध्ये आहे, लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून खालीलपैकी कोणत्या देशाचा विक्रम हा मोडला होता? बघा भारताने एकाच वेळी बघा 104 उपग्रह प्रक्षेपित करून या ठिकाणी रशिया या ठिकाणी या देशाचा विक्रम हा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील इसवी सन 1914 मध्ये बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक बघा, जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे? जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे? बघा एकूण 7 खंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगाची विभागणी ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आझाद हिंद सेना. तर रासबिहारी बोस यांनी विद्यार्थी मित्रांनो आझाद हिंद सेना यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचं बघा सामान्य रूप तेच राहते? मूल, सासरा, किलो आणि विटा. बघा पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचं विद्यार्थी मित्रांनो सामान्य रूप तेच राहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किलो या ठिकाणी बघा सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते. प्रश्न क्रमांक 22 बघा, ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील निर्वातेतून पहा ध्वनीचं प्रसारण हे होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आढळते. प्रश्न क्रमांक बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो उलर पहा हे भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने विचारले पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापलेला आहे? तर या ठिकाणी 71% भाग हा या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले घटनात्मकरित्या एकूण किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? बघा मग विद्यार्थी मित्रांनो एकूण या ठिकाणी 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, गोव्यामध्ये विचारले पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा सण असतो? गोवा या राज्यामधला वैशिष्ट्यपूर्ण बघा या ठिकाणी उत्सव खालीलपैकी कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामधला वैशिष्ट्यपूर्ण उत्सव खालीलपैकी कोणता आहे? तर कार्निवल विद्यार्थी मित्रांनो हा गोवा या राज्यामधल्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त खाणीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त खाणीचा प्रदेश कोणत्या भागामध्ये आहे?
तर विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त खाणीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खुदाई खिदमतगार बघा यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? खुदाई खिदमतगार बघा यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील खान अब्दुल गफार खान हे खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये बघा वृत्तपत्राचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बाळशास्त्री जांभेकरांना मराठी भाषेमधील वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी त्यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेहरू रिपोर्टमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मागणी करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील वसाहतीचे स्वराज्य यांची मागणी नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर अनुताई वाघ यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे। आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। आवृत्तीवाचक संख्या विशेषण 4, 14, चौपट, चौथा बघा चौपट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कमळ बघा विद्यार्थी मित्रांनो कमळच्या या ठिकाणी काय विचारले नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा अंबुज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कवळ, बघा या ठिकाणी सरोज म्हणजे कमळ, वायस म्हणजे कावळा असतो, तर वायस हा शब्द कमळ या ठिकाणी शब्द समान अर्थी शब्द नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1919 मध्ये विचारले सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील कर्मयूर भाऊराव पाटील यांनी सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधून कोणती नदी वाहत नाही? बघा महाराष्ट्र राज्यामधून कोणती नदीही वाहत नाही? गोदावरी वाहते, कृष्णा वाहते, नर्मदा वाहते, बघा कावेरी नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधून या ठिकाणी वाहत नाही। प्रश्न क्रमांक, मुलांनो चांगला अभ्यास करा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मुलांनो चांगला अभ्यास करा, बघा अभ्यास करा आज्ञार्थी वाक्य या प्रकारचे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणती नदी या ठिकाणी वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आहे? सिंदफणा, मन्याड, निरगुडा, गिरिजा, तर निरगुडा बघा नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसईचा तह कोणामध्ये झाला होता? दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वसईचा तह हा झाला होता। महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? महाराष्ट्र राज्याची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्राची भूमी बघा बेसोड या खडकापासून बनलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलाय? कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, शेती या ठिकाणी व्यवसाय आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडत असतो? बघा शेती हा व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय या प्रकारामध्ये तो या ठिकाणी मोडत असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1972 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झालेला कायदा आहे।
विषय क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अति पूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अति पूर्वेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे. विषय क्रमांक 8 बघा, विशालगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, विशाळगड कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक 9 बघा, नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी आहे. विषय क्रमांक 10 बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? इटानगर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेश या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चंबळ बघा ही नदी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चंबळ बघा ही नदी राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यामधून बघा प्रामुख्याने चंबळ नदी ही वाहत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, अभ्रकाचं सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त अभ्रकाचे साठे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजेच ICAR बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सोने बघा या ठिकाणी मूलद्रव्य आहे, याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर AU सोने या ठिकाणी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुपारी या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, त्रिपुरा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक सुपारी या ठिकाणी या पिकाचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उड्डाण या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली? बघा सन 2017 पासून विद्यार्थी मित्रांनो उड्डाण या ठिकाणी योजनेची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? कोकणी बघा ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, कोकणी बघा ही भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली जाते. भारत देशाच्या बघा आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे? बघा आग्नेय दिशेला विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया या प्रकारच्या या ठिकाणी राष्ट्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोल्हापूर बघा या जिल्ह्यामध्ये राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल बघा हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये तो साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी हा अणुविद्युत प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे. ते एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोरांसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मेहरून बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील,
अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजे रजत क्रांती. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. पंडित रविशंकर बघा हे सतार वादक होते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, बाबर हे मुघल साम्राज्याच्या ठिकाणी संस्थापक होते. प्रभा आत्रे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या घराण्याशी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. प्रभा आत्रे यांचा संबंध बघा प्रामुख्याने किराणा घराणे यांच्याशी बघा संबंध आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 2 बघा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा, फिनलँड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हेलसिंकी हे शहर पहा फिनलँड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो. अंजली भागवत बघा या खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधीचे अहवाल खालीलपैकी कोण तयार करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधीचे अहवाल प्रामुख्याने तलाठी करतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 पहा, झुल्लू ही जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळणारी जमात आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. झुल्लू बघा ही जमात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळणारी या ठिकाणी जमात आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताची व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड आयर्विन बघा पहिल्या या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या वेळी भारताची या ठिकाणी व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी या ठिकाणी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. दिग्दर्शन विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. सुरत या शहरामध्ये बघा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. गोविंदाग्रज विद्यार्थी मित्रांनो राम गणेश गडकरी यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? डेक्कन सभेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, CDMA हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधीचं तंत्रज्ञान आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. मोबाईल फोन यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे तंत्रज्ञान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युत धारा मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं एकक वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. विद्युत धारा मोजण्यासाठी या ठिकाणी ॲमीटर या प्रकारचं एकक वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रत्नागिरी या शहराला पाणी पुरवठा खालीलपैकी कोणत्या धरणामधून होतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. शील या धरणामधून विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या शहराला ठिकाणी पाणी पुरवठा हा
होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्व इंधनामध्ये सर्वात जास्त कॅलरी मूल्य खालीलपैकी कशाचे असते? सर्व इंधनामध्ये विचारले सर्वात जास्त कॅलरी मूल्य खालीलपैकी कोणत्या इंधनाचे असते? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील हायड्रोजन, यांच्या ठिकाणी सर्वात जास्त कॅलरी मूल्य असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता? बघा प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता संघ असतो? बघा प्राण्यामधला सर्वात मोठा संघ म्हणजे विद्यार्थी आर्थ्रोपोडा बघा हा संघ प्राण्यामधला सर्वात मोठा या ठिकाणी संघ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान रेणू या पातळीवर कार्य करते। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामधले पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? भारतामधले पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारतामधलं पहिलं ई कोर्ट हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं पहिलं ई कोर्ट स्थापन करण्यात आलेलं आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजा रवी वर्मा विद्यार्थी मित्रांनो चित्रकला या ठिकाणी ते प्रसिद्ध होते। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती वने आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक बघा या ठिकाणी वने म्हणजेच तर पानझडी वने बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ती वने आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थामधून जात नाहीत? बघा भूकंप लहरी बघा द्रव पदार्थामधून जात नाहीत। अशा प्रकारचा बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। तर द्वितीय विद्यार्थी मित्रांनो या लहरी द्रव पदार्थामधून जात नाहीत। विषय क्रमांक पुढचा बघा, झिपऱ्या, तडजोड, मुखवटा हे साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो अरुण साधू यांचे या ठिकाणी हे साहित्य आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई हाय बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? पेट्रोलियम या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन या प्रकारचा गॅस वापरतात। विषय क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्यांचा आकस्मिक निधी बघा प्रामुख्याने राज्यपालाच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली असतो। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो मेळघाट बघा हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं ते अभयारण्य आहे। विषय क्रमांक 2 बघा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रेगुर मृदा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पर्वतीय मृदा विद्यार्थी मित्रांनो चहाच्या मळ्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असणारी मृदा असते। विषय क्रमांक 4 बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील यमुना विद्यार्थी मित्रांनो ही नदी गंगा नदीची सर्वात मोठी या ठिकाणी उपनदी आहे। विषय क्रमांक 5 पहा, ओटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील ओटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। विषय क्रमांक 6 बघा, अस्सल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अस्सल मेंढा विद्यार्थी मित्रांनो हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। विषय क्रमांक 7 बघा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील सोमनाथ। बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, हल्दिया हे भारतामधलं बघा एक महत्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधले या ठिकाणी ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारताची बघा पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे। कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? तर सन 1956 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा उभारण्यात आली होती।